नमस्कार. आज आपण पाहणार आहोत TETमध्ये हमखास म्हणजे हमखास गुण मिळवून देणारा घटक मराठी व्याकरणातील समास. समास ओळखण्याची भन्नाट अशी गुरुकिल्ली आज मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी 3 सेकंदामध्ये तुम्ही समास अचूकपणे ओळखू शकाल असा माझा विश्वास आहे. तर समासाचा स्मरणमंत्र या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐका. समास अचूक ओळखण्याची टेक्निक शिका. 100% तुम्ही परीक्षेमध्ये 3 सेकंदामध्ये समास अचूक ओळखाल. ओके, चला तर मग पाहूया आजच्या या भन्नाट व्हिडिओमध्ये भन्नाट असा स्मरणमंत्र आणि भन्नाट अशी गुरुकिल्ली. ओके, कल्पना करा TET 2026च्या परीक्षेचा हॉल. सर्वत्र अगदी सामसूम आहे. आणि भिंतीवरील घड्याळात फक्त शेवटची काही सेकंद उरली आहेत. अगदी तेच. टिक टिक टिक. आणि प्रश्नपत्रिकेवर एक प्रचंड मोठा क्लिष्ट असा सामासिक शब्द समोर येऊन उभा राहिला आहे. अशा वेळी अनेकदा अक्षरशः घाम फुटतो परीक्षार्थींना. खरंय, 2 तासांचा अभ्यास आणि पाठांतर अचानक कुठेतरी गायब झाल्यासारखं वाटतं. पण जर अशा तणावाच्या क्षणी अवघ्या 3 सेकंदात तो शब्द बघितल्या बघितल्या ओळखता आला. अरे वा, हे तर खूपच भारी होईल. हो ना. कोणतीही पोकतपंची न करता एका अत्यंत वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचता आलं तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण नक्की हेच साध्य करणार आहोत. नक्कीच. आज आपण मराठी व्याकरणातील सर्वात आव्हानात्मक वाटणारा विषय म्हणजे समास डिकोड करणार आहोत. ही चर्चा म्हणजे काही पाठांतराची उजळणी नाहीये, तर शब्दांच्या रचनेमागील विज्ञान समजून घेण्याचा एक प्रवास आहे. अगदी बरोबर. स्पर्धा परीक्षांच्या जगात, विशेषतः TET सारख्या परीक्षेत फक्त अचूक उत्तर माहीत असणं पुरेसं नसतं. ते उत्तर किती कमी वेळेत शोधून काढता येतं यावर यशाचं गणित अवलंबून असतं. तसं पाहिलं तर व्याकरण हा विषय अनेकांना रुक्ष किंवा नुसता नियमांचा डोंगर वाटतो. हो, म्हणजे व्याकरणाचं पुस्तक उघडलं की झोपच येते बहुतेकांना. राईट. पण खऱ्या अर्थानं भाषा हे एक जिवंत शास्त्र आहे. मानवी मेंदू कशा प्रकारे विचार करतो याचं ते प्रतिबिंब आहे. आज आपण 3 सेकंड निर्णय तक्ता किंवा फ्लोचार्ट वापरून समासाची गुंतागुंत कशी सोडवायची हे पाहणार आहोत. पण ही 3 सेकंदाची ट्रिक किंवा तो निर्णय तक्ता वापरण्यापूर्वी आपण नक्की कोणत्या गोष्टीशी 2 हात करत आहोत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, पाया पक्का असायला हवा. बरोबर. कारण जोपर्यंत पाया पक्का होत नाही तोपर्यंत कोणतीही ट्रिक हवेतल्या इमारतीसारखी असते. मुळात मला एक सांगा, भाषा निर्माण करताना माणसानं समास ही भानगड का निर्माण केली असावी? याचं मुख्य कारण आहे मानवी स्वभाव. आपण बोलताना शक्य तितकी काटकसर करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. भाषेचा मूळ कल हा नेहमी वेळेची आणि ऊर्जेची बचत करण्याकडे असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याला बटाटे घालून केलेला वडा खायचा असेल तर तो हॉटेलमध्ये जाऊन मला बटाटे घालून केलेला वडा द्या असं लांबचक वाक्य बोलणार नाही. अगदी तेच. तो थेट मला बटाटेवडा द्या असंच म्हणतो. इथे काय झालं? बटाटे घालून केलेला वडा या 4 शब्दांऐवजी मधले अनावश्यक शब्द गाळून आपण बटाटेवडा हा एकच सुटसुटीत जोडशब्द तयार केला. म्हणजे आपण शॉर्टकट मारला. राईट. मूळ शब्दांमधील विभक्तीचे प्रत्यय, काही शब्दांचं लिंग आणि वचन आपण जाणीवपूर्वक गाळून टाकले. याच प्रक्रियेला व्याकरणामध्ये समास असं म्हणतात. थांब, हे ऐकताना मला अचानक एक गोष्ट क्लिक झाली. संगणकावर आपण जशा मोठ्या फाईल्स झिप करतो ना, तसाच काहीचा हा प्रकार वाटतोय मला. अरे वाह, ही उपमा खूप छान आहे. हो ना. म्हणजे जेव्हा एखादी मोठी फाईल जास्त जागा घेते तेव्हा आपण तिला कॉम्प्रेस करून तिची झिप फाईल बनवतो. फाईलचा आकार लहान होतो पण त्यातली मूळ माहिती अजिबात नष्ट होत नाही. म्हणजे समास ही भाषेची झिप फाईल आहे असं म्हणूया का? हे अतिशय अचूक निरीक्षण आहे. खरोखरच समास म्हणजे शब्दांना झिप करण्याची प्रक्रिया. आणि जर आपण ही उपमा पुढे नेली तर या प्रक्रियेची दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. ती म्हणजे विग्रह. अच्छा, म्हणजे जर समास ही झिप फाईल असेल तर विग्रह म्हणजे ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करणं. अगदी 100%. त्या कॉम्प्रेस केलेल्या शब्दाला पुन्हा उघडून त्यात नक्की काय दडलंय ते पाहणे. राईट. होय. सामासिक शब्दातील लपलेला संबंध उलगडून दाखवणे, त्यात गाळलेले शब्द पुन्हा जागेवर आणणे यालाच विग्रह करणं म्हणतात. आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने एक अत्यंत कळीचा मुद्दा हा आहे की विग्रहाशिवाय समास ओळखणे जवळजवळ अशक्य आहे.
हे म्हणजे फाईल ओपन न करताच त्यात काय आहे हे सांगण्यासारखं आहे. उदाहरणादाखल आपण गंगाजल हा शब्द घेऊया. याचा विग्रह होतो गंगेचे जल. जेव्हा आपण हा विस्तार करतो तेव्हाच आपल्याला कळतं की इथे पाण्याचा संबंध थेट गंगेसोबत जोडलेला आहे. राईट. जोपर्यंत अचूक विग्रह करता येत नाही तोपर्यंत समासाचा प्रकार ओळखता येत नाही. हे अगदी तार्किक वाटतंय मला. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतोय. समजा आपण 2 शब्द एकत्र करून एक झिप फाईल किंवा जोडशब्द बनवला. पण या शब्दांच्या गर्दीत महत्वाचा शब्द कोणता हे कसं ठरवायचं? कारण 2 शब्द एकत्र आले की त्यांच्यात थोडी स्पर्धा होणारच. मग कोणाला प्राधान्य द्यायचं हे कसं ओळखायचं? याच प्रश्नात समासाचं संपूर्ण विज्ञान दडलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे प्रधान पद शोधणे. सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दाचं वजन कुठे आहे हे शोधणे. शब्दाचं वजन म्हणजे शब्दांना काही भौतिक वजन असतं असं तर नाही. मग हे वजन मोजायचं कसं? नाही, भौतिक वजन नाही. इथे वजनाचा अर्थ वाक्यातील महत्त्व असा आहे. आपण एका पारड्यात पहिला शब्द आणि दुसऱ्या पारड्यात दुसरा शब्द ठेवला आहे अशी कल्पना करूया. ओके, तराजूची उपमा. बरोबर. वाक्याचा मुख्य अर्थ ज्या शब्दाभोवती फिरतो त्या शब्दाचं पारडं जड असतं आणि याच तराजूच्या आधारे आपण समासाचे प्रकार ठरवतो. म्हणजे जर पहिल्या शब्दाचं पारडं जड असेल, म्हणजेच पहिल्या शब्दावर जर स्पॉटलाईट असेल, तर त्याचं वेगळं नाव असणार. अगदी. जर पहिल्या पदाला वाक्यात जास्त महत्त्व असेल तर तो अव्ययी भाव समास ठरतो. अव्ययी भाव या शब्दातच अव्यय दडलेला आहे. अच्छा. अव्ययी म्हणजे असे शब्द ज्यांच्या रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे कोणताही बदल होत नाही. ते अत्यंत ठाम असतात, जसं की प्रति, विना, सह, उप, यथा. मला याचं एखादं उदाहरण देऊन सांगता येईल का? म्हणजे हा पहिला शब्द जड कसा ठरतो हे समजायला सोपं जाईल. नक्कीच. यथाशक्ती हा शब्द घेऊया. याचा विग्रह होतो शक्तीप्रमाणे. जर मी म्हणालो त्याने यथाशक्ती दान केले, इथे दान केले हे महत्वाचं आहे. पण कसे केले? तर यथा म्हणजे प्रमाणे. म्हणजे शक्तीपेक्षा दानाच्या प्रमाणावर भर आहे. राईट. इथे शक्तीपेक्षा यथा या पहिल्या शब्दावर जास्त भर आहे. तसंच विना परवाना म्हणजे परवाना विना. इथे परवाना असण्यापेक्षा तो नसणे म्हणजेच विना या शब्दावर मुख्य स्पॉटलाईट आहे. हे सर्व शब्द वाक्यात क्रियाविशेषणासारखं काम करतात. समजलं. पण मग असाही विचार येतो की नेहमीच पहिला शब्द भारी कसा असेल? कधीतरी दुसऱ्या शब्दाचा पारडं जड होत असेलच ना. जर स्पॉटलाईट दुसऱ्या शब्दावर गेला तर काय होतं? जेव्हा दुसऱ्या शब्दाचा पारडं जड होतं तेव्हा त्याला तत्पुरुष समास म्हणतात. तत्पुरुष. ओके. तत्पुरुष समासात दुसरं पद नाम असतं आणि तेच वाक्याचा मुख्य आधार असतं. मगाशी आपण राजमहाल म्हणजे राजाचा महाल हे उदाहरण घेतलं होतं. हो. आणि जर मी राजमहाल पाहिला असं म्हणाले तर मी प्रत्यक्षात महाल पाहिला आहे, राजाला नाही. अगदी अचूक. म्हणजे इथे राजा हा शब्द फक्त माहिती देण्यासाठी आला आहे, पण मुख्य हिरो महाल हाच आहे. राईट. दुसरं पद महत्वाचं असल्यामुळे हाच तत्पुरुष समास. तसंच ग्रामविकास, ग्रामाचा विकास. इथे गाव आहे पण चर्चा कशाची चालू आहे? विकासाची. म्हणून विकास हा दुसरा शब्द प्रधान ठरतो. वा, हे वजन किंवा स्पॉटलाईटचं तंत्र खरंच काम करतंय. पण थांबा, मला वाटतं यात एक उपप्रकारही असू शकतो. कधीकधी पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची फक्त स्तुती करत असतो किंवा त्याचं वर्णन करत असतो. म्हणजे कसं? जसं आपण ई-कॉमर्स साईटवर एखादा प्रोडक्ट शोधतो आणि त्याला टॅग लावतो, लाल शर्ट, निळा पेन. अशावेळी काय होतं? कमाल आहे. तुम्ही स्वतःच एका नवीन प्रकाराचा शोध लावलाय. जेव्हा पहिलं पद विशेषण म्हणजे तुम्ही म्हणालात तसा टॅग आणि दुसरं पद विशेष्य म्हणजे प्रॉडक्ट असतं तेव्हा त्याला कर्मधारय समास म्हणतात. अच्छा, कर्मधारय. हो. आणि हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे. कारण यात वस्तू एकच असते, फक्त तिचं वर्णन केलेलं असतं. म्हणजे नीलकमल हा शब्द घेतला तर त्याचा विग्रह निळे असे कमल असा होतो. इथे कमळ हे प्रॉडक्ट आहे आणि निळे हा त्याला लागलेला टॅग आहे. बरोबर. ह्या 2 वेगवेगळ्या वस्तू नाहीत, तर एकाच वस्तूचं वर्णन आहे. अगदी बरोबर. महापुरुष, महान असा पुरुष, सत्यवचन, सत्य असे वचन. या सर्व उदाहरणांमध्ये पहिलं पद हे दुसऱ्या पदाचं विशेषण आहे. दोन्ही मिळून एकच अर्थ व्यक्त करतात. हे खूप सोपं होतं. पण आता एक गुंतागुंतीचा विचार माझ्या मनात येतोय. जर तराजूच्या एका पारड्यात पहिला शब्द आणि दुसऱ्या पारड्यात दुसरा शब्द ठेवला आणि दोन्ही पारडी अगदी समान असतील,
तर जर कुणीही हार मानायला तयार नसेल तर अशी स्थिती येऊ शकते ना? होय. आणि जेव्हा दोन्ही पारडी समान असतात तेव्हा तिथे द्वंद्व होतो. व्याकरणात याला द्वंद्व समास म्हणतात. द्वंद्व म्हणजे टक्कर. हो, द्वंद्व या शब्दाचा अर्थच बराबरीची टक्कर असा आहे. या दोन्ही पदं समान महत्वाची असतात. आणि याची सर्वात सोपी खूण म्हणजे या शब्दांचा विग्रह करताना आणि, व, किंवा यांसारख्या शब्दांचा वापर अनिवार्य ठरतो. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य या शब्दांमध्ये कोणत्याही एका शब्दाला VIP ट्रीटमेंट मिळत नाही. दोन्ही पदं स्वतंत्र आणि तितकीच आवश्यक असतात. आतापर्यंत आपण पाहिलं की कधी पहिला शब्द महत्वाचा, कधी दुसरा, तर कधी दोन्ही समान. पण समजा तो तराजूच तुटला तर? तराजू तुटला म्हणजे जर हे दोन्ही शब्द एकत्र आले पण त्यांनी आपला मूळ अर्थ पूर्णपणे सोडून दिला आणि अचानक एका तिसऱ्याच व्यक्तीकडे बोट दाखवायला सुरुवात केली तर? अरे वाह, यालाच आपण बहुव्रीही समास म्हणतो. ही भाषेची अत्यंत प्रगत अवस्था आहे असं म्हणता येईल. इथे शब्द फक्त स्वतःपुरते मर्यादित न राहता एका मोठ्या संकल्पनेचे किंवा व्यक्तीचे प्रतीक बनतात. म्हणजे ते स्वतःचा अर्थ सोडून देतात. राईट. बहुव्रीही समासात सामासिक शब्दातील दोन्ही पदं गौण म्हणजे कमी महत्वाची असतात आणि त्या दोन्ही पदांवरून एका तिसऱ्याच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो. हे एखावे सिक्रेट कोड किंवा टोपण नावासारखं आहे. म्हणजे जर मी नीलकंठ हा शब्द घेतला, याचा विग्रह होतो ज्याचा कंठ निळा आहे असा तो. आता इथे निळा हा रंग आहे आणि कंठ हा गळा आहे. पण जेव्हा मी नीलकंठ म्हणते तेव्हा मी रंगाबद्दल किंवा गळ्याबद्दल बोलतच नसते. मी साक्षात शंकर या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत असते. अगदी तंतोतंत. चतुर्भुज, ज्याला 4 भुजा आहेत असा म्हणजेच विष्णू. गजानन, ज्याचे आनन म्हणजे मुख गजासारखे आहे म्हणजेच गणपती. अच्छा. इथे हत्ती आणि चेहरा हे मूळ अर्थ मागे पडतात आणि एक नवीनच ओळख समोर येते. हाच बहुव्रीही समासाचा आत्मा आहे. हे सर्व प्रकार आता डोक्यात अगदी फिट बसले आहेत. पण आता आपण पुन्हा त्याच परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊया. ओके, घड्याळाची टिकटिक सुरू आहे. हो, घड्याळात फक्त 3 सेकंड उरले आहेत. पर्यवेक्षक पेपर हिसकावून घेण्यासाठी जवळ येत आहेत. अशा जीवघेण्या तणावाखाली हा तराजू, हे वजन, हे टॅग्स कसे आठवणार? हे सगळं आठवायला तर खूप वेळ जाईल. मगाशी आपण एका 3 सेकंड निर्णय तक्त्याबद्दल बोललो होतो. तो नेमका कसा काम करतो? इथेच एलिमिनेशन मेथड म्हणजेच बाद पद्धत कामी येते. हा एक 4 प्रश्नांचा फ्लो चार्ट आहे. जेव्हा एखादा सामासिक शब्द समोर येतो तेव्हा मेंदूला खूप विचार न करू देता अत्यंत क्रमाने फक्त 4 साधे प्रश्न विचारायचे आहेत. आणि उत्तरे होय किंवा नाही यातच मिळतील. फक्त 4 प्रश्न आणि तेही 3 सेकंदात. मला थोडी शंका वाटते. हे एखाद्या डिटेक्टिव्हने विचारलेल्या चेकलिस्टसारखं वाटतंय. पण हे खरंच काम करतं का? 100% करतं. आपण एक सराव करून पाहूया. पहिला प्रश्न नेहमी हा विचारायचा: दिलेल्या शब्दावरून एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतोय का? जर उत्तर होय असेल तर तो बहुव्रीही समास. विषय तिथेच संपला. उत्तर होय म्हणजे हा बहुव्रीही समास. एका सेकंदात उत्तर मिळालं. पण जर उत्तर नाही आलं तर थेट दुसऱ्या प्रश्नावर जायचं. प्रश्न दुसरा: शब्दातील दोन्ही पदं स्वतंत्र आहेत का आणि ती आणि व या शब्दांनी जोडल्यासारखी वाटतात का? जर उत्तर होय असेल तर तो द्वंद्व समास. म्हणजे जर शब्द भाऊ बहीण असेल तर भाऊ आणि बहीण. उत्तर होय हा द्वंद्व समास. पण इथेही उत्तर नाही आलं तर? मग तिसरा प्रश्न विचारायचा: शब्दातील पहिलं पद अव्यय आहे का? जसं प्रति, विना, यथा, आ. जर उत्तर होय असेल तर तो अव्ययीभाव समास. जसं आजन्म, जन्मापासून. इथे आ हे अव्यय आहे. उत्तर होय म्हणजे अव्ययीभाव समास. पण समजा हे 3ही प्रश्न फेल गेले, 3ही वेळा नाहीच हे उत्तर आलं, मग काय करायचं? तर शेवटचा चौथा प्रश्न विचारायचा: पहिलं पद विशेषण आणि दुसरं नाम आहे का? म्हणजेच ते ई-कॉमर्सच्या टॅगसारखे एकाच वस्तूचं वर्णन करत आहेत का? जर होय तर तो कर्मधारय समास. आणि जर हे 4ही प्रश्न नाही अशी उत्तरे देत असतील तर काय? हीच तर या ट्रिकची सर्वात मोठी जादू आहे. जर वरील 4ही प्रश्नांची उत्तरं नाही आली तर जास्त विचार न करता डोळे झाकून तत्पुरुष समास हे डिफॉल्ट उत्तर निवडावं. अरे वा! कारण तत्पुरुष समासातच दुसरं पद नाम किंवा प्रधान असतं जे बाकी कोणत्याही प्रकारात बसत नाही. हे खरोखरच ब्रह्मास्त्र आहे.
म्हणजे आपण एका लॉजिकल क्रमाने सर्व चुकीचे पर्याय बाद करत जातो आणि शेवटी अचूक उत्तरावर पोहोचतो. हे पाठांतर करण्यापेक्षा खूपच वेगवान आहे. पण माझ्या मनात अजून एक भीती आहे. कोणती भीती? जे लोक परीक्षेचे पेपर सेट करतात ना, ते परीक्षक अतिशय हुशार असतात. त्यांना या ट्रिक्स माहीत असू शकतात. ते दिशाभूल करण्यासाठी काही छोटे सापळे किंवा ट्रॅप्स नक्कीच रचून ठेवत असतील. हे सापळे कसे ओळखायचे? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. आपल्याकडील डेटा या एक्झाम ट्रॅप्सबद्दल स्पष्ट इशारा देतो. परीक्षेत उमेदवार अनेकदा नियमांच्या नाही तर किरकोळ लेखन चुकांमुळे गुण गमावतात. अच्छा, पहिली आणि सर्वात मोठी चूक होते ती शुद्ध लेखन आणि 2 शब्दांमधील अंतराच्या बाबतीत. अंतराच्या बाबतीत म्हणजे कसं? अनेकदा बहुपर्यायी प्रश्नांमध्ये गंगाजल असे 2 सुटे शब्द लिहिलेले असतात. आपण बोलताना या 2 शब्दांमध्ये नकळत थोडी विश्रांती घेतो. त्यामुळे आपल्याला ते सुटे शब्द बरोबर वाटतात आणि घाईघाईत त्यावर टिक केली जाते. हां, बरोबर. पण समासाच्या कडक नियमानुसार सामासिक शब्द हा एकच सलग शब्द असायला हवा. त्यामुळे गंगाजल किंवा नीलकमल असं सुटं लिहिणे व्याकरणाच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचं आहे. गंगाजल आणि नीलकमल अशी त्यांची सलग जोडणीच असली पाहिजे. हां, खरोखरच फसवा सापळा आहे. आणि विग्रहाच्या बाबतीत काय? मगाशी उल्लेख आला होता की विग्रहातील अचूकता खूप महत्त्वाची असते. होय, आणि तिथेच दुसरा मोठा सापळा असतो, अपुरा विग्रह करणे. हे खास करून बहुव्रीही समासात होतं. उदाहरणार्थ, जर परीक्षेत विचारलं की चतुर्भुज या शब्दाचा योग्य विग्रह कोणता आणि पर्यायांमध्ये पहिलाच पर्याय असतो 4 भुजा. घाईत असणारे यालाच बरोबर मानतात. पण चतुर्भुज बरोबर 4 भुजा हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. पण का? चतुर्भुज म्हणजे 4 भुजाच ना? यात चूक काय आहे? चूक अशी आहे की जोपर्यंत आपण ज्याला 4 भुजा आहेत असा पूर्ण विग्रह करत नाही, तोपर्यंत तो शब्द तिसऱ्या व्यक्तीचा म्हणजे विष्णूचा बोध करून देत नाही. केवळ 4 भुजा म्हटलं तर तो केवळ एक आकडा आणि शरीराचा अवयव वाटतो. राईट. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचा रेफरन्स येतच नाही. अगदी बरोबर. तिसऱ्या व्यक्तीचा संदर्भ येण्यासाठी विग्रहाची वाक्यरचना पूर्ण असणं अत्यंत अनिवार्य आहे. अर्धावट विग्रहामुळे हातचे गुण जाऊ शकतात. म्हणजे विग्रह करताना पूर्ण अर्थाचा विचार करणं गरजेचं आहे. हे सर्व नियम, प्रकार आणि ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी काही मेमरी हॅक किंवा शॉर्टकट आहे का? कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचायला काहीतरी ठोस लागतं. नक्कीच आहे. यासाठी एक अत्यंत सुटसुटीत चारोळी किंवा स्मरण मंत्र तयार करण्यात आला आहे. अरे वा, सांगा की. मंत्र असा आहे: अव्यय प्रथम अव्ययी भाव, दुसरे नाम तत्पुरुष ठाव, विशेषण विशेष एक ठाव आणि अर्थ द्वंद्व संभाव, अर्थ तिसऱ्यासाठी बहुव्रीही ठाव. मला हे जरा स्वतःला म्हणून पाहू दे. अव्यय प्रथम अव्ययी भाव म्हणजे पहिला शब्द अव्यय असेल तर अव्ययी भाव. दुसरे नाम तत्पुरुष ठाव म्हणजे दुसरा शब्द नाम किंवा महत्वाचा असेल तर तत्पुरुष. बरोबर. विशेषण विशेष एक ठाव म्हणजे टॅग आणि प्रॉडक्ट एकत्र आले तर कर्मधारय. आणि अर्थ द्वंद्व संभाव म्हणजे आणि लागून दोन्ही समान असतील तर द्वंद्व. आणि अर्थ तिसऱ्यासाठी बहुव्रीही ठाव, तिसऱ्याच व्यक्तीचा बोध झाला तर बहुव्रीही. हे तर अप्रतिम आहे. एखाद्या गाण्यासारखं गुणगुणत हे सहज लक्षात ठेवता येईल. आणि जेव्हा हा स्मरण मंत्र आणि आपली 3 सेकंदाची एलिमिनेशन ट्रिक यांची सांगड घातली जाते, तेव्हा कोणताही सामासिक शब्द सोडवणं हा डाव्या हातचा मळ बनतो. मग आजच्या या सखोल चर्चेची सांगता करताना परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या अंतिम चेकलिस्टवर नजर फिरवली पाहिजे? अंतिम मुद्दे अतिशय स्पष्ट आहेत. 1. विग्रह अनिवार्य आहे. कोणताही शब्द समोर आला की आधी मनातल्या मनात त्याचा फोडून विग्रह करा. 2. शब्दाचं वजन किंवा प्राधान्य तपासा. 3 सेकंदाच्या फ्लोचार्टचा वापर करून चुकीचे पर्याय बाद करा. 4. शब्दांमधील अंतर आणि अपुरा विग्रह यांसारख्या सापळ्यांपासून सावध रहा. आणि सर्वात महत्त्वाचं, सराव हाच यशाचा मंत्र आहे. या ट्रिक्स वाचायला सोप्या वाटतात, पण जोपर्यंत किमान 50 शब्दांवर याचा सराव केला जात नाही, तोपर्यंत मेंदूला ती सवय लागत नाही. या सर्व चर्चेतून एक गोष्ट मात्र खूप प्रकर्षाने जाणवते. भाषा ही कधीच स्थिर नसते. मोठे शब्द जोडून छोटे शब्द बनवणे, त्यांना एक विशिष्ट आणि नवा अर्थ देणे, हा मानवी मेंदूचा आणि स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे. नक्कीच. सुरुवातीला आपण झिप फाईल्सची उपमा दिली होती, पण आता हा विचार करा, आजच्या या डिजिटल जगात आपण इंटरनेटवर जे शॉर्ट फॉर्म्स किंवा नवीन शब्द वापरतो ते काय आहेत? आपण लाफ आउट लाऊड ऐवजी फक्त LOL लिहितो किंवा बी राईट बॅक ऐवजी BRB वापरतो. बरोबर आहे.
आजकाल तर 2 वेगवेगळ्या संकल्पना जोडून तयार होणारे नवीन हॅशटॅग शब्द सर्रास वापरले जातात. ते एक प्रकारे 21व्या शतकातील आधुनिक समास तर नाहीत ना? हां, खरोखरच अत्यंत विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. भाषेचं स्वरूप बदलत असलं तरी माणसाची प्रवृत्ती तीच आहे. नक्कीच. भाषा सतत रूप बदलत आहे, पण शब्दांना एकत्र करून, त्यांची काटकसर करून पूर्ण अर्थ कमीत कमी वेळेत पोहोचवण्याची माणसाची जी मूलभूत पद्धत आहे, ती शेकडो वर्षांपासून तीच आहे. अगदी खरंय. पूर्वी तो शब्द राजपुरुष होता. आज कदाचित तो एखादा इंटरनेटवरील हॅशटॅग असेल, पण त्यामागचं विज्ञान आणि शास्त्र मात्र तेच आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेतून व्याकरणाकडे पाहण्याचा एक नवीन आणि तार्किक दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे. मलाही तसंच वाटतं. अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या सखोल चर्चेत आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत आजूबाजूच्या भाषेतील हे नवीन समास शोधत रहा.